हिवाळा सुरू झाला की बाजारात आवळे यायला सुरुवात होते आणि हे आवळे आले की आपल्याला लगेच आठवतात ती आवळा कँडी. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही आवळा कँडी कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आता आपण आवळ्याची जी कँडी आहे ती बनवायला सुरुवात करूया. तर मी येथे 2 किलो हे आवळे घेतलेले आहेत आणि ते मी येथे स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. तर आपण येथे थोडेसे पाणी घालून हे पूर्णपणे यात थोडेसे 5 ते 10 मिनिटे ठेवले आणि त्यानंतर हे पूर्ण चोळून आपण हे सर्व स्वच्छ करून घेणार आहोत. तर त्यातील जो मागचा पुढचा भाग आहे तो जो काळपटपणा असतो तो आपल्याला हाताने स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि सर्व पाण्यातून आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपण ही सर्व आवळे पाण्यातून काढून घेतलेली आहेत आणि चाळणीवरच निथळायला ठेवलेली आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एक सुती कापड घेऊन ही सर्व आवळे जी आहेत ती आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहेत. हे बघा, पूर्ण आपल्याला ही स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि पुन्हा एका चाळणीत काढून घ्यायचे आहेत. तर मी असं येथे एक एक करून ही आवळे सर्व पुसून घेणार आहे. तर येथे आता आपण ही सर्व आवळे जे आहेत ती स्वच्छ कापडाने पुसून घेतली आणि त्यानंतर इथे एका साईडला मी गॅसवर कढई ठेवून त्यात 1 तांब्या इतके पाणी टाकलेले आहे आणि त्यात लिंबाची फोड देखील टाकली, म्हणजेच आपली कढई ही काळी पडणार नाही. तर बघा, अगदी आपले आवळे हे छानपैकी असे कोरडे केलेले आहेत आणि त्यानंतर पाणी गरम झालेले आहे आणि एका चाळणीत हे सर्व आवळे टाकून घेतलेले आहेत. तर आता या आवळ्यांना आपण छानपैकी अशी ही वाफ देऊन घेणार आहोत. तर सर्व एका मी चाळणीत टाकलेले आहेत. माझ्याकडे मोठी चाळणी होती म्हणून मी हे एकाच वेळी हे सर्व आवळे जे आहेत ते वाफवून घेणार आहे. जर तुमच्याकडे छोटी चाळणी असेल तर तुम्ही हे 2 वेळा वाफवले तरी चालतील. तर त्यावर मी परात ठेवलेली आहे आणि 10 ते 15 मिनिटे ही आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत आपल्या आवळ्याला ही छानपैकी अशी फुलाप्रमाणे हे उमळत नाही, आपल्या ज्या फोडी आहेत त्या मोकळ्या होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही वाफवून घ्यायची आहेत. तर येथे 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या आपली जी आवळे आहेत ती छानपैकी अशी मोकळी झालेली आहेत. फोडी अगदी मोकळ्या होत आहेत, म्हणजेच आपली आवळे ही छानपैकी अशी ही वाफवली गेलेली आहेत. बघा, अगदी फुलाप्रमाणे आपली ही आवळे उमळली गेलेली आहेत आणि आपली कढईसुद्धा बघू शकतात लिंबाची फोड टाकल्यामुळे अजिबात काळी पडलेली नाही. तर येथे थोडीशी आवळे गरम असतानाच मी या सर्व फोडी मोकळ्या करून घेत आहे. जर तुम्हाला जास्त गरम लागत असतील तर थोडे 5 ते 10 मिनिटे थंड होऊन द्यायचे, नंतरच आपण ही आवळे ज्या फोडी आहेत ती सर्व मोकळी करून घ्यायची आहेत. तर आवळ्यामधील ज्या बिया आहेत त्या मोकळ्या आणि ज्या फोडी आहेत त्या आपल्याला अशा एक एक करून या सर्व अशा या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि यात आपल्याला जर काही खराब म्हणजेच काळपट काही आवळे दिसत असतील तर या फोडी आपण वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि तो काळपट भाग चाकूने कापून घ्यायचा आहे आणि जो चांगला भाग असेल तो त्यात टाकून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी ही सर्व जी आवळे आहेत ती छानपैकी अशी ही मोकळी करून घेत आहे फोडी आणि या सर्व बिया ज्या आहेत त्यासुद्धा वेगळ्या करून घेत आहे. आवळा कँडी बनवण्यासाठी आपण जेव्हा बाजारातून आवळे आणतो तेव्हाच ते आपण मोठ्या साईजची आणायची आहेत, म्हणजेच त्यामुळे आपली आवळ्याची जी कँडी आहे ती छान होते आणि चवीलासुद्धा तेवढेच ते चांगले लागतात. तसेच ते सुकल्यानंतर बारीक होतात, म्हणून आपण जेव्हा बाजारातून आवळे आणतो तेव्हाच ती आपल्याला मोठ्या साईजची निवडून आणायची आहेत. तर येथे मी या सर्व ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या मोकळ्या करून घेत आहे आणि बघा तुम्ही आपल्या बियासुद्धा येथे मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. तर बघा, अगदी एकदम एकसारखे असे आपल्या या फोडी दिसत आहेत आणि या सर्व फोडी मी येथे मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. तर आवळा खाणे हे आपल्या शरीरासाठी तर खूपच चांगले आहे. तसेच मधुमेह, डायबिटीस यांसारख्यांसाठी सुद्धा आवळा हा खूपच चांगला आहे. तर बघा, इथे मी तुम्हाला बियासुद्धा दाखवलेल्या आहेत. तर येथे 2 किलो आवळ्यांमध्ये आपल्या
पावशेर तर बियाच निघाल्या असाव्यात। आणि येथे या सर्व जे आवळे आहेत ते फोडी आहेत त्या मी सर्व एका कढईत काढून घेतलेल्या आहेत। तर आवळ्याचे जे कँडी आहेत म्हणजेच ज्या फोडी आहेत त्या जास्त प्रमाणात असल्यामुळे मी यात थोडी मोठीच मोकळी कढई घेतलेली आहे। तर येथे आपण 2 किलो ही आवळे घेतलेली होती, त्यासाठी मी येथे 1 किलो ही साखर घेतलेली आहे। आणि ही जी साखर आहे तर ही सर्व आपल्याला या ज्या फोडी आहेत त्यामध्ये टाकून द्यायच्या आहे। जर साखरेचे प्रमाण म्हणजेच तुम्ही जर 1 किलो आवळा घेतला असेल तर तुम्ही 500 ते 600 ग्रॅम इतकी ही साखर घेऊ शकतात। आता मी येथे 2 किलो आवळे घेतलेले आहेत म्हणून त्यासाठी 1 किलो साखर भरपूर होते, म्हणून मी येथे निम्मे प्रमाण हे वापरलेले आहे। जर तुम्हाला जास्तच गोड प्रमाणात हवे असतील किंवा तुम्हाला जर याऐवजी गूळ घालायचा असेल तर तुम्ही येथे 700 ते 800 ग्रॅम इतका हा गूळ वापरू शकतात। तर येथे म्हणजेच 1 किलोला 700 ते 800 ग्रॅम गूळ वापरायचा आहे आणि 2 किलोसाठी तुम्हाला 1.5 किलोच्या प्रमाणात इतका हा गूळ लागणार आहे। तर येथे मी ही सर्व साखर जी आहे ती सर्व खालीवर करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जास्त चाळायचे नाहीत आवळे आणि तसेच आपण हे झाकून ठेवायचे आहे। तर येथे मी हे आवळे जे आहेत ते सकाळी बनवलेले आहेत, तर मी हे डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला दाखवणार आहे। तर संध्याकाळी बघा आपल्या आवळ्यांना छानपैकी असे हे पाणी सुटलेले आहे। जी साखर टाकलेली होती त्याला इथे साखरेचे पाणी झालेले आहे बघा। तर येथे आपल्याला अगदी गॅसवर सुद्धा न ठेवता एकदम छान अशी ही आवळ्यांचे जे साखरेचे पाणी होते ते झालेले आहे आणि हेच आवळे आपल्याला थोडेसे चमचाने हे चाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 2 दिवस हे असेच ठेवायचे आहेत। तर मी येथे 2 दिवसानंतर तुम्हाला दाखवणार आहे। बघा आता हे आपल्या 2 दिवसानंतर हे जे आवळे आहेत ते अगदी आपल्या पाकात मुरलेले आहेत आणि आता आपण एक चाळणी घेऊन ते सर्व जे साखरेचे पाणी आहे ते आपण हे सर्व काढून घेणार आहोत। तर मी येथे चाळणीच्या खाली एक भांडे ठेवलेले आहे आणि माझी चाळणी छोटी असल्यामुळे थोडेसे आवळे हे इकडे तिकडे पडलेले आहेत, आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या। आणि या सर्व ज्या फोडी आहेत त्या मी एका चाळणीत काढून घेतलेल्या आहेत। तर इथे आपल्याला 5 ते 10 मिनिटे हे सर्व चाळणीतून निथळायला ठेवण्यासाठी ठेवायचे आहे तसेच, आणि हे सर्व जे साखरेचे पाणी आहे ते काढून घ्यायचे आहे। तर आता आपण जे साखरेचे पाणी म्हणजेच आपण याला आवळा सिरप असे देखील म्हणू शकतो, तर याचा उपयोग देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि तोपर्यंत आपण जे आवळे आहेत ते असे हे सर्व सुटसुटीत मोकळे करून घ्यायचे आहेत आणि असेच आपल्याला हे 5 ते 10 मिनिटे हे निथळण्यासाठी ठेवायचे आहेत। तर येथे 5 ते 10 मिनिटांनंतर आपली जी आवळे आहेत ती छानपैकी अशी निथळली गेलेली आहेत आणि येथे जे आवळ्याचे सिरप आहे ते अगदी छानपैकी असे तयार झालेले आहे। तर हे जे सिरप आहे तुम्ही सकाळी अंशापोटी थोडेसे यात हे सिरप घेऊन यात थोडेसे पाणी ॲड करून हे आपण पिऊ शकतो। जर ज्यांना अगदी पित्ताचा त्रास असेल त्यांनी सुद्धा हे पाणी घेतले तर त्यांचे जे पित्ताचा त्रास आहे तो कमी होण्यास मदत होते। तर सगळ्यांनीच हे आवळ्याचे जे सिरप आहे ते घेतले तरी सुद्धा चालते, कारण जे आवळा आहे तो आपल्या शरीरासाठी तर चांगलाच आहे आणि सिरपसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। तर येथे मी या सर्व ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या सर्व एका परातीत एक एक करून मोकळ्या करून या सर्व ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपली येथे एक परात पूर्ण भरलेली आहे आणि तसेच मी येथे एका ताटात या सर्व ज्या फोडी आहेत ते ठेवून घेत आहे। तर अगदी आपले 2 ताट भरून अगदी तिसरे ताटसुद्धा छोटे येथे भरलेले आहे, तुम्ही बघू शकताय। आणि या सर्व ज्या फोडी आहेत त्या आपल्याला येथे वाळवून घ्यायच्या आहेत। आता या ज्या आवळा कँडी आहेत त्या आपल्याला उन्हात वाळवायच्या नाहीत, म्हणजे आपण फक्त पहिल्या दिवशी या 1 ते 2 तास या उन्हात ठेवू शकतो आणि त्यानंतर आपल्याला या घरातच वाळवायच्या आहेत। तर येथे बघा हे आवळा सिरप आहे ते मी एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे आणि तुम्ही सुद्धा एका बॉटलमध्ये भरून ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकतात। तर येथे ज्या आवळा कँडी आहेत तर माझे उन्हात जाणे शक्य नाही, कारण आमच्या टेरेसवर पारवे खूपच त्रास देतात, म्हणून मी या सर्व घरातच वाळवणार आहे। तर घरात माझे थोडेसे
अर्धा एक तास ऊन येते किचनमध्येच, तर मी त्यात थोडेसे वाळवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी थोडे अर्धा एक तास टेरेसवर आली होती आणि त्यानंतर या सर्व ज्या आवळ्या आहेत त्या वरती घेऊन आलेली आहे आणि येथे अर्धा ते एक तास मी या थोड्या उन्हात वाळवणार आहे. तर येथे अर्धा ते एक तास मी येथे वरती थांबले आणि त्यानंतर या सर्व ज्या आवळा कँड्या आहेत त्या मी घरातच सुकवलेल्या आहेत. तर येथे 2 ते 3 दिवस मी या सर्व आवळा कँड्या आहेत त्या सुकवून घेतलेल्या आहेत. आणि या आपल्याला कडकडीत उन्हात सुद्धा वाळवायच्या नाहीत, त्यामुळे आपल्या ज्या आवळ्या कँडी असतात त्या अगदी चिवट होतात आणि कडक सुद्धा होण्याची शक्यता असते. तर येथे मी ही 3 दिवस ही कँडी वाळवून घेतलेली आहे आणि अगदी हाताने सहज तुटतील अशा या आवळा कँडी आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत. तर येथे मी एका कढईत या सर्व कँडी टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्या कँडीला छानपैकी असा कलर पण येईल आणि तसेच आपले ज्या कँडी आहेत त्या चिवट होणार नाहीत, तसेच अगदी सुटसुटीत आणि मोकळ्याच राहतील. त्यासाठी आपण येथे थोडीशी पिठी साखर वापरलेली आहे. तर मी इथे 2 ते 3 चमचे येथे घरीच पिठी साखर बनवलेली आहे आणि येथे 2 ते 3 चमचे यात टाकून घेतलेली आहे आणि ही सर्व चमचाने आपल्याला ही सर्व मिक्स करून घ्यायची आहे. आणि मिक्स केल्यानंतर येथे जी एक्स्ट्राची जी पिठी साखर आहे ती आपल्याला येथे एका चाळणीत घेऊन ही सर्व चाळून घ्यायची आहे. म्हणजेच जी एक्स्ट्राची जी पिठी साखर आहे ती सर्व खाली चाळणीच्या खाली गळेल आणि येथे छानपैकी अशा आपल्या या आवळा कँडी तयार झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात आता पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.